मित्रांनो, जय भीम. पुन्हा एक रचना, अशी अप्रतिम रचना आहे कवी प्रकाश बनसोडे यांची, पुन्हा आपल्याला ऐकवत आहे. या रचनेचं नाव आहे, कवितेचं नाव आहे परिवर्तन. परिवर्तन करायचे आहे का? परिवर्तन करायचे आहे का? मग या. परिवर्तन करायचे आहे का? मग या. पण त्याकरिता चित्ताची चेतना शुद्ध, शुद्ध आणि मन प्रबुद्ध असावं लागतं. मनात परिवर्तनाचा ध्यास आणि स्वतःशीच वचनबद्ध असावं लागतं. प्रतिगामी विचारांच्या मातीत परिवर्तनाचे बीज कधीच रुजत नाही. प्रतिगामी विचारांच्या मातीत परिवर्तनाचे बीज कधी रुजत नाही. पीक घ्यायला पाणी लागतं, रक्ताने शेत भिजत नाही. पीक घ्यायला पाणी लागतं, रक्ताने शेत भिजत नाही. काखेत मनुस्मृती घेऊन संविधानाचे पोवाडे गाणाऱ्यांनो, परिवर्तनासाठी रक्तात भीम आणि हृदयात बुद्धाचं कारुण्य असावं लागतं. आता प्रतिगामी विचारांचं पीक वाढत आहे. सनातनी डोक्यात परिवर्तनाचं बीज सडत आहे. प्रेरणेच्या प्रतीकांनो, आता तुम्ही पुतळ्यातून बाहेर आलं पाहिजे आणि प्रतिगाम्यांच्या छाताडावर उभे राहून त्यांच्या वारसांना प्रबोधन केलं पाहिजे की सदावर्तनासाठी बोधिवृक्षाच्या सावलीत बसावं लागतं आणि परिवर्तनासाठी फुले शाहू आंबेडकरवादी असावं लागतं. मनात परिवर्तनाचा ध्यास आणि स्वतःशीच वचनबद्ध असावं लागतं. धन्यवाद मित्रांनो.